तर काँग्रेसच्या कोर कमिटीची आज महाराष्ट्रात एक महत्त्वाची बैठक आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चेवर काँग्रेसची भूमिका नेमकी काय आहे यावर चर्चा होण्याची शक्यता आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदारांनी मोदींची भेट घेतली। राजकीय समीकरण त्यामुळे आता बदलण्याची शक्यता आहे। याबाबत काँग्रेसच्या बैठकीमध्ये चर्चा होईल अशी शक्यता आहे। तर यासह राहुल गांधी यांच्या आक्रमक भूमिकेचा महाराष्ट्रात विस्तार आणि आगामी निवडणुकांसाठी पक्षाची रणनीती ठरवण्याबाबत सुद्धा चर्चा होणार आहे। सुशील कुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, नाना पटोले यांच्यासह कोर कमिटी सदस्यांची या बैठकीसाठी उपस्थिती राहणार आहे। तर या दोन्ही घडामोडींवर लक्ष ठेवण्यात आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपण सीमाकडून या संदर्भातले आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। सीमा, सगळ्यात महत्त्वाचं, राष्ट्रवादीच्या ज्या दिल्लीमध्ये बैठका सुरू आहेत त्यामुळे विलीनीकरणाच्या चर्चांना पुन्हा एकदा वेग आलेला आहे। भलेही सगळे नेते विलीनीकरणाच्या चर्चा जरी खोडून काढत असले तरी पडद्यामागे बऱ्याच हालचाली घडतात, तर निश्चित यामध्ये काहीतरी शिस्त आहे असं आहे। आणि दुसरी महत्त्वाची, या सगळ्या पार्श्वभूमीवर जी घटना घडतीये महाराष्ट्रामध्ये ती म्हणजे काँग्रेसच्या कोर कमिटीच्या आज बैठक असणार आहे। काय नेमके तपशील आहेत दोन्ही बातम्यांविषयी? नक्कीच अनुपमा, अतिशय महत्त्वाच्या घडामोडी मागील काही दिवसांपासून घडत आहेत। जरी त्या आपल्याला ऑन रेकॉर्ड दिसत नेते जे आहेत दाखवण्याचा प्रयत्न करत नाही, मात्र पडद्यामागे बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या घडताना कळत आहे। खरं तर संसदेचं अधिवेशन झाल्यापासून राष्ट्रवादीचे नेते म्हणजे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असतील किंवा मग शरदचंद्र पवार पक्षाचे नेते असतील, हे एनडीएच्या नेत्यांसोबत त्यांच्या वाढलेल्या गाठीभेटी या बरंच काही सांगून जात आहेत। खरं तर कालची एक महत्त्वाची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झाली, ती म्हणजे शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांनी काल सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि आपापल्या मतदारसंघांसंदर्भात जे विकास कामाचे जे प्रश्न आहेत किंवा मग ज्या अडचणी आहेत त्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा केली। त्याचं नेतृत्व केलं सुप्रिया सुळे यांनी। सुप्रिया सुळे यांनी सांगितलं की राजकीय भेट नव्हती, खरं तर मतदारसंघातले अनेक प्रश्न होते। त्यानंतर संध्याकाळी रेवती सुळे यांच्या लग्नाचं रिसेप्शन पार पडलं आणि त्या रिसेप्शनमध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते होते। म्हणजे प्रफुल्ल पटेल आपल्याला प्रामुख्यानं त्या ठिकाणी त्या रिसेप्शनमध्ये पाहायला मिळाले। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अनेक नेते होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अमित शहा आणि एनडीएचे बरेच प्रमुख नेते त्या रिसेप्शनमध्ये पाहायला मिळाले आणि सगळ्यांच्या गाठीभेटी आणि त्यांच्यामध्ये चर्चा होत असल्याचे व्हिडिओसुद्धा आपल्या हाती लागले। त्यामुळे दिल्लीमध्ये ज्या घडामोडी घडत आहेत या सगळ्या घडामोडींमध्ये पार्थ पवार किंवा सुनेत्रा पवार या प्रामुख्याने आपल्याला कुठे दिसत नाही। त्यामुळे हे दोन्ही नेते अनभिज्ञ आहेत का असा एक सवाल जो आहे तो काही दिवसांपासून विचारला जातोय। एनडीएच्या नेत्यांसोबत प्रफुल्ल पटेल असतील किंवा सुनील तटकरे असतील, ते वारंवार भेटीगाठी घेत आहेत अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची। तर सुप्रिया सुळे सुद्धा त्यांच्या संपर्कात दिसून येतात। मात्र सुनेत्रा पवार असतील किंवा मग पार्थ पवार असतील तेवढे ॲक्टिव्ह जे आहे ते पाहायला मिळत नाही। आता या दिल्लीमधल्या घडत असलेल्या घडामोडीनंतर महाराष्ट्रामध्ये आपल्याला काही समीकरण खरे सीमा, एकंदरीतच निमित्त जरी रिसेप्शनचं असलं, सगळे नेते जरी तिथे असले तरी निश्चितच पडद्यामागच्या हालचाली खूप महत्त्वाच्या, जरूर या सगळ्यांवर लक्ष ठेवून राहा। या बातमीला दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद।